नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडींचे प्रश्न घेऊन आलोत. मित्रांनो, सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला पाठ आहे बघा 91वा. या पाठमध्ये आपण 20 एप्रिल 2024च्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे, भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? तर पर्याय ड बघा फिलिपाईन्स. तर भारताने पहिल्यांदाच बघा फिलिपाईन्स या देशाला बघा ब्राह्मोस हे जे काही क्षेपणास्त्र आहे बघा या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे. कोणत्या देशाला? तर फिलिपाईन्सने. कोणी? भारताने. तर भारत आणि फिलिपाईन्स या दोन देशांमध्ये बघा किती कोटी डॉलरचा करार झाला आहे? तर बघा 37.5 कोटी. 37.5 कोटी डॉलरचा बघा करार झालाय भारत आणि फिलिपाईन्स या दोन देशांदरम्यान. कशासाठी? तर ब्राह्मोस या क्षेपणास्त्रासाठी. दुसरा प्रश्न आहे, 26वे भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण खालीलपैकी कोण बनणार आहेत? याचं उत्तर आहे बघा पर्याय अ दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा भारताचे नवीन नौदल प्रमुख बनणार आहेत. सध्या कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे बघा आर हरिकुमार. आर हरिकुमार हे बघा सध्या आहेत, परंतु हे जेव्हा निवृत्त होतील त्याच्यानंतर बघा दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा भारताचे नवीन नौदल प्रमुख बनणार आहेत. तर आर हरिकुमार हे कितवे नौदल प्रमुख आहेत? तर 25वे आहेत आणि ते आता निवृत्त होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी कोण असणार आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी. तर ते किती असणार आहेत? तर बघा 26वे. दिनेश कुमार त्रिपाठी हे 26वे असणार आहेत. आता सध्या कोण आहेत? आर हरिकुमार जे 25वे आहेत. आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया. तर पर्याय ब आहे बघा विवेकराम चौधरी. तर विवेकराम चौधरी हे कोण आहेत बघा? तर एअर चीफ मार्शल. जे काही हवाई दल प्रमुख आहेत बघा एअर चीफ मार्शल हे विवेकराम चौधरी आहेत. हवाई दलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर एअर चीफ मार्शल. आणि एअर चीफ मार्शल सध्या कोण आहेत? तर विवेकराम चौधरी. नौदल प्रमुखाला काय म्हटले जाते? तर ॲडमिरल. ॲडमिरल असे बघा नौदल प्रमुखाला म्हटले जाते. आणि भूदल प्रमुखाला काय म्हटले जाते? तर जनरल. भूदल प्रमुखाला जनरल म्हटले जाते. तर भूदल प्रमुख जनरल कोण आहेत? तर बघा मनोज पांडे. तर मनोज पांडे हे बघा आहेत भूदल प्रमुख. हवाई दल प्रमुख आहेत विवेकराम चौधरी एअर चीफ मार्शल. जनरल आहेत मनोज पांडे. आणि आर हरिकुमार हे सध्या आहेत बघा. त्यांच्यानंतर कोणाची नियुक्ती करण्यात आहे? त्यांच्यानंतर कोण बनणार आहेत? तर दिनेश कुमार त्रिपाठी जे असणार आहेत बघा 26वे. आर हरिकुमार आहेत 25वे. आता यासोबत बघा जो काही नौदल आहे तर त्याची स्थापना देखील आपण पाहूया. तर नौदलची स्थापना झाली होती बघा 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय नौदलाची स्थापना झाली होती. मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न कमेंटमध्ये उत्तर सांगायचं त्याचं. तर भारताच्या बघा तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि सध्या भारताचे दुसरे CDS कोण आहेत? तर त्याचं देखील उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. हे दोन्ही प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये भरपूर वेळा विचारण्यात आले, त्यासाठी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. कुठला? तर भारताचे दुसरे CDS सध्या कोण आहेत आणि तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? आता तिसरा प्रश्न आहे बघा, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSCGच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे? याचं उत्तर आहे बघा पर्याय ब नलिन प्रभात. तर नलिन प्रभात यांची नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSCGच्या प्रमुखपदी बघा निवड झाली आहे. तर पर्यायाबद्दल माहिती पाहूया. तर पर्याय अ आहे बघा राजीव कुमार. तर राजीव कुमार हे बघा BPR&D याचे प्रमुख आहेत बघा राजीव कुमार. नंतर पर्याय क आहे बघा सदानंद दाते. तर सदानंद दाते यांचे बघा नुकतंच NIA चे प्रमुख म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय ड आहे पियुष आनंद. तर पियुष आनंद यांची बघा NDRFच्या प्रमुखपदी बघा पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली. आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSCGच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा,
कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हेजची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय अ अमेरिका. तर अमेरिका या देशाने बघा पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हेजची बघा घोषणा केली आहे. तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर जो बायडन हे बघा अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. 5वा प्रश्न आहे, दुर्गा 2 प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे? तर उत्तर आहे पर्याय क DRDO. तर दुर्गा 2 प्रणाली ही बघा DRDO या संस्थेकडून बघा विकसित करण्यात येत आहे. तर प्रश्न आहे बघा DRDO बाबत. तर DRDOची स्थापना झाली होती बघा 1958 साली. DRDOचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर समीर व्ही कामत. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा बघा DRDOचा फुल फॉर्म आहे. अध्यक्ष कोण आहे? तर समीर व्ही कामत हे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा 2-3 दिवसांपूर्वीची एक चालू घडामोडी आहे बघा. तर DRDOद्वारे बघा स्थापन झालेल्या स्पेस जहाजचे उद्घाटन बघा केरळमध्ये करण्यात आले. कोणाद्वारे स्थापन झालेल्या? तर DRDOद्वारे स्थापन झालेल्या कुठल्या जहाजाचे? तर बघा स्पेस या जहाजाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले? तर केरळ राज्यामध्ये करण्यात आले. कोणाद्वारे स्थापन करण्यात आले त्याचे? तर बघा DRDOद्वारे ते स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे? याचं उत्तर आहे पर्याय ड इस्रायल. तर इस्रायल देशाचे हे बघा मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान आहे. 7वा प्रश्न आहे, इंडिया द रोड टू रेझिस्टन्स ए विजन्स अँड अजेंडा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे बघा पर्याय ब भीमेश्वर चल्ला. तर भीमेश्वर चल्ला यांनी हे बघा इंडिया द रोड ऑफ रेनेशन्स अ विजन अँड अजेंडा हे पुस्तक बघा लिहिलेले आहे. 8वा प्रश्न आहे, LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? याचं उत्तर आहे पर्याय अ राजीव गौबा यांचे बघा LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने बघा राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तर सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध भारत सरकार 2023 या प्रकरणात बघा भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी बघा राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. कोणत्या प्रकरणात? तर बघा सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध भारत सरकार 2023 या प्रकरणासाठी. 9वा प्रश्न आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे पर्याय ब इंडोनेशिया. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत इंडोनेशिया या देशातील आहे. 10वा प्रश्न आहे, आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असून त्याचे नाव काय आहे? तर पर्याय क BH3 असे नाव आहे बघा. आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला ज्याचे नाव BH3 असे आहे. 11वा प्रश्न आहे, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय ड 9. तर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बघा भारताने एकूण 9 पदके जिंकली आहेत. तर यामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली आहेत? तर जपान या देशाने बघा सर्वाधिक पदके जिंकली आहेत. किती जिंकली आहेत? तर 18 एवढी पदके जिंकली आहेत जपान या देशाने. आणि भारताने किती जिंकली आहेत? तर 9. 12वा प्रश्न आहे, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पर्याय ड केकी मिस्त्री यांची बघा HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र बँकेचे MD आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधू सक्सेना यांची महाराष्ट्र बँकेच्या MD आणि CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर
26वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी यांची बघा 26वे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पर्याय ब आहे नलिन प्रभा. तर नलिन प्रभात यांची नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली नवीन प्रभात यांची. 13वा प्रश्न आहे मेन 5CV ही मेंदूज्वराविरुद्ध जगातील पहिली लस कोणत्या देशाने विकसित केली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ नायजेरिया. तर मेन 5CV ही मेंदूज्वराविरुद्ध जगातील पहिली लस बघा नायजेरिया या देशाने विकसित केली आहे. 14वा प्रश्न आहे स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क संजना संघी. तर संजना संघी यांची बघा स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे UAE मध्ये 24 तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झाला आहे? तर पर्याय ड 144 मिमी. तर UAE मध्ये बघा 24 तासामध्ये सर्वाधिक 144 मिमी एवढा पाऊस झाला आहे. तर हा 144 आकडा बघा खूप चर्चेत आहे. तर त्याचं कारण काय तर बघा भारताची लोकसंख्या आता किती झाली आहे? तर बघा 144 कोटी एवढी बघा भारताची लोकसंख्या आता झाली आणि हा आकडा बघा सध्या खूप चर्चेत आहे. आणि UAE मध्ये 24 तासात किती पाऊस पडला तर त्याचं उत्तर देखील बघा 144 मिमी एवढं असणार आहे. 16वा प्रश्न आहे जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सई पाटीलने कोणते पदक जिंकले? तर पर्याय क बघा कांस्य पदक. तर जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये बघा महाराष्ट्र राज्याच्या सई पाटीलने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले. तर यामध्ये बघा भारतीय मुलींनी एकूण 4 पदके पटकावली आहेत. या युरोपीय मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती 4 मुलींनी आपल्या भारतीय मुलींनी एकूण 4 पदके पटकावली आहेत. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर जॉर्जिया या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. तर आता आपण बघा फास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर अशी रिव्हिजन घेणार आहोत. पुन्हा सुरू करूया. पहिला प्रश्न आहे भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड फिलिपाईन्स या देशाला. दुसरा प्रश्न आहे 26वे भारताचे नवीन नौदल प्रमुख खालीलपैकी कोण बनणार आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ दिनेश कुमार त्रिपाठी हे असणार बघा भारताचे नवीन नौदल प्रमुख. किती असणार तर 26वे. सध्या कोण आहेत? आर हरिकुमार हे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय ब नलिन भारत यांची नियुक्ती झाली आहे. चौथा प्रश्न आहे कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्धसराव मिशन विक्स हेड्सची घोषणा केली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ अमेरिका. पाचवा प्रश्न आहे दुर्गा 2 प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क DRDO द्वारे विकसित करण्यात येत आहे. 6वा प्रश्न आहे मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड इस्रायल. प्रश्न 7वा आहे इंडिया द रोड टू रेनेसन्स ए विजन अँड अजेंडा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब भीमेश्वर चल्ला. 8वा प्रश्न आहे LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली बघा समिती नेमली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब राजीव गौबा. 9वा प्रश्न आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब इंडोनेशिया या देशामध्ये. 10वा प्रश्न आहे आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णवेर सापडला असून त्याचे नाव काय आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क BH3. 11वा प्रश्न आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड 9. सर्वाधिक जपान या देशाने जिंकले आहेत 18. 12वा प्रश्न आहे HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ड KK मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली HDFC लाईफ इन्शुरन्सच्या अध्यक्षपदी. 13वा प्रश्न आहे
मेन्स 5CV मेंदूज्वर विरोधी जगातील पहिली लस कोणत्या देशाने विकसित केली? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ, नायजेरिया या देशाने. 14वा प्रश्न आहे, स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, संजना संघी. 15वा प्रश्न आहे, UAE मध्ये 24 तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झाला आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ड, 144 मिमी. 16वा प्रश्न आहे, जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सई पाटीलने कोणते पदक जिंकले आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, कांस्य पदक यामध्ये जिंकले महाराष्ट्रातील सई पाटीलने. यामध्ये भारतीय मुलीने किती पदक जिंकले आहेत? तर 4 पदके जिंकली आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्सचे प्रश्न आपण पाहिलेले, जे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याची PDF तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.